हेल्थ रिलेटेड रिस्कमध्ये आता सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे HMPV व्हायरसची. पण हा HMPV व्हायरस हा नवीन नसून हा जुनाच आहे अशा प्रकारचा निष्कर्ष त्या ठिकाणी आपल्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलेला दिसतो. या विषाणूमुळे श्वसन संस्थेमध्ये संसर्ग होतोय आणि साधारणपणे सर्व वयोगटातील लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो. मात्र प्रामुख्यानं आता ज्या केसेस समोर आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये अशा प्रकारचा संसर्ग होण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त दिसून आलेली दिसते किंवा सायमल्टेनियसली चायनामध्ये पण हे प्रमाण जास्त दिसतंय. बऱ्याचदा एखादा नवीन व्हायरस आला की तो व्हायरस नेमका कुठून ओरिजिनेट झाला याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो याचा जर का विचार केला तर सर्वप्रथम 2001 मध्ये HMPV व्हायरसचा शोध लागलेला दिसतो. पॅरामायझोव्हिरायडी या प्रवर्गातील हा विषाणू आहे आणि तो रेस्पिरेटरी सिन्स्टिकल व्हायरसशी संबंधित त्या ठिकाणी आहे. खोकताना किंवा शिंकताना उडलेले तुषार, संक्रमित पृष्ठभागाला झालेला स्पर्श किंवा बाधित रुग्णाचा थेट संपर्क याच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव होतो. म्हणजे साधारणपणे तुम्हाला कोविड-19ची जी लक्षणं दिसत आहेत तर तीच लक्षणं या ठिकाणी या आजाराची पण त्या ठिकाणी दिसतील. त्यामुळं याचा संसर्ग टाळण्यासाठीच्या पण उपाययोजना ज्या आहेत तर त्या साधारणतः कोविड सदृशच त्या ठिकाणी आहे. निदान करण्याची एक पर्टिक्युलर कुठलीही विशेष मेथड नाहीये, पण RT-PCR टेस्ट जी आपण कोविड-19 मध्ये करत होतो, रिव्हर्स ट्रान्समिरेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन, हा याच्या निदानाचा उत्तम मार्ग त्या ठिकाणी आहे. आता तरी HMPV वरती कोणत्याही प्रकारची लस त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये, पण तरी देखील खबरदारी घेणं गरजेचं आहे. आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की या व्हायरसचा तसा बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारचा विशेष धोका हा भारतामध्ये नाहीये. धन्यवाद.